तर हा फौजदारी गुन्हा आहे। म्हणजे शिक्षण आमचे मंत्री महोदय म्हणतात की तुम्ही तक्रारी करा। ह्या तक्रारी झालेल्या आहे आणि तक्रारी झाल्यानंतर फौजदारी काय झाली, फसवणूक काय झाली, तर हे विद्यार्थ्याची पालकाची फसवणूक झाली आहे। हा फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे। तुमच्या शिक्षण अधिकाऱ्यानं याची तक्रारच तुम्ही जर दिली, काय म्हणतोय तक्रार काय आहे का सभापती महोदय 3,744 रुपये इत्यात 8वीच्या पुस्तकांसाठी 9,881 रुपये घेतले। म्हणजे फसवणूक झाली का नाही झाली? हा फौजदारी गुन्हा आहे सभापती महोदय। मग ह्या शाळेवर फौजदारी गुन्हे दाखल का करत नाही आपण? आम्हाला तक्रारी का मागताय? तुमचा शिक्षण अधिकारी झोपलाय का? तो काय पाहत नाही का? हे तुम्ही एक सांगा, या ज्या खासगी शाळा आहे सीबीएसई पॅटर्नच्या, सभापती महोदय आमच्या या सगळ्या मुंबईच्या भोवताल 2.5-3 लाख रुपये फी घेतो वर्षाची। प्रश्न विचारा। मी तेच विचारतोय, फौजदारी गुन्हा दाखल करणार आहे का? पहिला प्रश्न। दुसरा प्रश्न, सभापती महोदय, का आपला शासन निर्णय आहे का एखादी फी वाढवताना ते 3 वर्षानंतर वाढवली पाहिजे? पालक समितीच्या समोर तो विषय ठेवला पाहिजे आणि पालक समितीनं जर त्याला स्वीकारलं तर मग ते वाढली पाहिजे। असं कुठलीही शाळा करत नाही। मग याच्यासाठी जिल्ह्यातल्या 3 तरी शाळा आपण तपासून त्याचा अहवाल आपल्या पुढच्या अधिवेशनात आमच्या समोर ठेवावा।